या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 93 59 12 59. गणरायाच्या आगमनाची सर्वत्र उत्सुकता असताना दत्तनगर सूर्योदय मित्र मंडळाच्या परिसरातील नागरिकांची वेगळ्याच भीतीनं गाळण उडाली आहे. या भागात राहणाऱ्या रहिवाशांना वीज वितरण विभागाच्या वतीने टाकण्यात आलेल्या वायरमुळे कधी शॉक लागेल याची भीती बाळगून आहे. सुनील नगर, दत्तनगर भागातील विजेच्या शॉकमुळे नागरिकांना हकनाक बळी जावं लागलंय, तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची डोळे उघडलेले दिसत नाही. दत्तनगर भागातील सूर्योदय मित्र मंडळाच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी येथील समस्येबाबत जुनी मिल कंपाऊंड येथील मुख्य कार्यालयात 1.5 महिन्यापूर्वी रितसर अर्ज दाखल केला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी काम तातडीनं हाती घेऊ असं आश्वासन दिलं होतं, पण 2 महिने होत आले, अद्यापर्यंत कोणतीच हालचाल करण्यात आली नाही. या भागात राहणाऱ्या रहिवाशांना पहिल्या मजल्यावर चढून कोणतेही काम करता येत नसल्यानं मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत नागरिकांनी बोलताना सांगितलं की सुनील नगर सारखी घटना घडल्यानंतरच आमची समस्या सोडवणार का, असा सवाल केलाय. याबाबत येथील नागरिकांनी वीज वितरण कंपनीनं तातडीनं काम हाती घ्यावं अशी मागणी केली आहे. మా ఇల్లు నది వెంకటేష్ నారాయణ శ్రీమలలో ఇల్లు నది. మా ఇంటి మించలే వైర్లు పోయినాయి అని మేము మీది పోతే షాక్ తగులుతుంది. బట్టలు ఎండేసి వైర్ల మీద పడ్డంటే షార్ట్ వస్తుంది. ఇవాళ 3-4 మంది ఇట్లా అయింది ఉన్నది ప్రకారం. మళ్ళీ మాకు బి అట్లనే కావాలన్నా. మేము 3-4 సార్లు అర్జిచ్చినాం. మళ్ళీ ఎవరు దక్కలే తీసుకుంటలేరు, ఎవరు వస్తలేరు, చూస్తలేరు, చేస్తలేరు, దానికి వైర్ బదులు మాకైతే ఈ వానకాలం ఉన్నది, మాకు బాగా భయం అవుతుంది. అది ఏమన్నా మాకు చేసి డైరెక్ట్ వేసి అని మీదికి ఎక్కడికి మాకు భయం అవుతుంది. మీదికే పోతలేము మేము. కానీ వదిలే చెప్తుంది ఇప్పుడు పైలట్ చెప్తుంది. ఇవాళ శుద్ధి చెప్తున్నా నేను. మా కొడుకులు బట్టలు గిట్లా మేము విండేసినాం కదా, వేసే వాళ్ళకి షార్ట్ వచ్చిందని ఆ రిటర్న్ బట్టలు అన్ని కింద తెచ్చి పెట్టినాం. ఇట్లా చెప్తున్నా. అందుకే వదిలే మొన్న చెప్పిన నేను ఇవ్వాలి చెప్తున్నా అని 3-4 మంది నివేదన ఇచ్చినాము, అర్జిచ్చినాం. తరి ఎవరు చూస్తలేరు, చేస్తలేరు, బదలాయిస్తలేరు అంటారు. లేదని అంతా ఏమైనా సచ్చినాక ఇట్లా చేస్తారా? ఇట్లా ప్రకారం అయితే అయినే ఉన్నాయి, కానీ ఎవరు దక్కలు తీసుకుంటారు ఎట్లా మరి అని అందరు ఇట్లా పిల్లలు చిన్నగా అని మొగలైతే ఉండనే ఉండరు ऍक्च्युली. కానీ మళ్ళీ మీకు కూడా చూడాలి పడుతుంది కదా. माझं नाव ऋषिकेश वेंकटेश विमल, राहणार 1854 दत्तनगर. ही माझं जे मागं दिसतंय ते माझं घर आहे. आणि इथे जे तुम्ही पाहता तुम्ही मागे जे लाईन आहे MSCBचा लाईन, तो एकदम माझ्या गॅलरीच्या जवळून गेलेला आहे. म्हणजे जणू की जरा हात पुढे केला की डायरेक्ट MSCBचा लाईन हातात लागतो. म्हणजे यावेळी यापूर्वी आम्ही म्हणजे 1.5 महिन्याखाली पण सुद्धा ते बंडल वायरसाठी वगैरे आम्ही अर्ज दिलेला आहे. ते काहीतरी दुरुस्ती करा, काहीतरी त्याचा पर्याय काढा म्हणून. तरी पण त्यांचं काही देखील दखल घेतलेली नाही आहे त्यांनी. तर याआधी तुम्ही पाहिलाच असाल तर ते सुनील नगर येथे पण असं घटना झालेला आहे. तिथे दोघांचा मृत्यू झाला आहे. आणि ते लाल वॉटरच्या ऑफिसच्या जवळ त्या बाईचं त्या बाई वाचले ते. म्हणजे देवाचं कृपा असेल, पण आमच्या इथे काही होण्यापर्यंत आम्ही थांबायचं का? काय करायचं म्हणजे करायचं काय आम्ही? शेवटी कधी घेणार दखल हे आम्हाला कळवा. तुम्ही पत्रव्यवहार कधी केला? 1.5 महिन्याआधी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. काय म्हटले? करणार म्हणून सांगितले. गणपती होईल त्यामध्ये होईल. कधी म्हणले होते? 1.5 महिने झाले या गोष्टीला. गणपतीच्या आत होईल म्हणून. ते अजून काय झालेच नाही आहे. कुठल्या अधिकाऱ्यांना तुम्ही निरोप दिलता? जुनी मिल कंपाऊंड MSCB ऑफिस. आता तुमची मागणी काय मग? आता तेच त्याचं काहीतरी पर्याय काढा. बंडल वायर ते सर्वीकडे आम्ही बघतोय की त्याहून काही म्हणजे शॉक वगैरे लागत नाही. AB बंडल वायर ते तर करा. काहीतरी पर्याय काढून द्या आमच्या बिल्डिंगच्या जवळ. ते म्हणजे आम्हाला काही इजा होऊ नये, आम्हाला सेफ्टी पाहिजे. नमस्कार, मी श्रीनिवास श्रीमल. हा जो माझा मागचा जो आहे घर ते माझंच आहे. आणि इथं आहे ते जवळून गेलेलं वायर आहे. आमचे लेकरं वरती जाते, आम्ही वरती जातो, ते हाताला लागतं आहे. आणि यापूर्वी सुनील नगर आणि इतर ठिकाणी 2-3 ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि आज उद्या आम्हाला इथे ॲक्सिडेंट होईपर्यंत आपले MSCBचे लोक बघणार आहेत का? आणि उद्या काही कमी जास्त दिला तर कोण जबाबदार याला? त्याचं आम्हाला दखल घेण्यासाठी आम्ही याच्या आधी पण आम्ही अर्ज दिलेला आहे. त्या अर्जाचा अजून दखलंदाजी झालेली नाही आहे. आता काय करणार? आणि आता याच्या पुढे पावसाळ्यात आम्हाला खूप काही त्रास होत आहे. याची दखल घेऊन त्वरित आणि लवकरात लवकर याचा वायर चेंज करण्यात यावे, हे असं आम्ही मत मांडत आहोत. आम्ही 1.5 महिन्यापूर्वी जुनी मिल MSCB कंपाऊंडमध्ये पत्र दिलेलं आहे. त्या पत्राचं अजून हे नाही आहे. आता याच्यापूर्वी पुढं ॲक्सिडेंट झाल्यानंतर करेल का ॲक्सिडेंट अगोदर करेल, याची जिम्मेदारी कोण राहील? MSCB राहील का इथं लोकल लोक राहील?
याची जबाबदार कोण घेणार आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.